राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. पहिल्या शाही स्नानासाठी नाशिक नगरी नटली. लाखो भाविक महाकुंभ नगरीच्या दिशेने. जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 7 सप्टेंबर रोजी बैठक. नांदेड महापालिकेत प्रचंड मोठ्या गदारोळानंतर मंजूर झाले 38 प्रस्ताव. 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी 31 कोटीचा निधी प्राप्त. आदिवासी कोळी समाजाची 30 ऑगस्ट रोजी बैठक. आता बातमीपत्र विस्ताराने. उद्या सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली शाही पर्वणी पार पडणार आहे. पहिल्या शाही स्नानाच्या तयारीसाठी पालिका प्रशासन, साधू महंत, आखाडे, हालशे आणि भाविकांची मोठी लगबग सुरू आहे. कुंभपर्वाच्या धर्मध्वजाबरोबरच आखाड्यांचे ध्वजही फडकले असून हा धार्मिक सोहळा साजरा करण्यासाठी नाशिक नगरी नटली आहे. शहरातील जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शाही स्नानाला होणारी भाविकांची व साधू महंतांची गर्दी लक्षात घेता शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा संपूर्ण आराखडा शहर पोलिसांनी जाहीर केला आहे. शाही स्नानाच्या दिवशी रामकुंडापर्यंतच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. सुमारे 15,000हून अधिक पोलीस कर्मचारी नाशिककरांच्या आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले असून सोबतच सीआरपीएफ तसंच एसआरपीचे जवानही सज्ज झाले आहे. सुमारे 13 बॉम्ब डिटेक्शन टीम्स शहरात असून पोलीस कंट्रोल रूमही प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून 2 ते 3 दिवस तपोवन एक्सप्रेसने प्रचंड संख्येने नागरिक नांदेडकडून नाशिककडे जात आहेत. याचे नेतृत्व ॲडव्होकेट दिलीप ठाकूर करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईबाबा मंदिर, शनी शिंगणापूर येथील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. तसेच भाविकांचा ओघ तिथेही चालू झाला आहे. यामुळे परिसरातील सर्वच गावांमध्ये आलेल्या लोकांची रेलचेल दिसत आहे. बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती समोर जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, राज्य शासनाचे भाग असलेल्या इतर कोणत्याही कार्यालयामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार असल्यास त्या भ्रष्ट कारभाराबाबतची लेखी स्वरूपात तक्रार सादर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुरेश काकानी यांच्या वतीने करण्यात आले आहे. शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराबाबतीत आपले निवेदन लेखी स्वरूपात सादर करण्यासाठी उपस्थित राहावे. सदर निवेदन अध्यक्ष जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नांदेड यांच्या नावाने लिखित स्वरूपाच्या प्रत्यक्ष व आपल्याकडे काही सरळ पुरावे असल्यास 2 प्रती त्यासहित सादर करावी. या बैठकीसाठी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन शासनाच्या नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्या अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे आवाहनही जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे करण्यात आले आहे. अगदी प्रारंभापासूनच शिवसेनेच्या नगरसेवकांनी दाखविलेल्या आक्रमकपणा कायमच राहिल्याने किंबहुना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने डिवचून चितावणी देण्याचे काम सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या काही नगरसेवकांनी सुरूच ठेवल्याने गुरुवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वेळोवेळी हमरातुमरी, धक्काबुक्की, एक दुसऱ्याला ढकलाढकली आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे गदारोळाची स्थिती निर्माण झाली होती. अशा गोंधळाच्या स्थितीत राष्ट्रगीताने सांगतात झालेल्या या सभेत एकूण 39 विषयापैकी केवळ एक प्रस्ताव वगळता उर्वरित सर्वच्या सर्व 38 प्रस्ताव साधे वाचनही न करता मंजूर करण्यात आले. दरम्यान गोवंश हत्याबंदीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या गोंधळात विरोधी पक्षनेते बालाजी कल्याणकर यांच्यासह नगरसेवक विनय बाळासाहेब देशमुख यांनी अनेकदा महापौरापुढील राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला, परंतु काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या विरोधामुळे त्यांना राजदंड पळविता आला नाही. महापालिकेच्या कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृहात
महापौर सौ शैलजा किशोर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय पत्रिकेतील प्रस्तावावर चर्चा संपल्यानंतरच आयत्या वेळच्या विषयावर चर्चा केली जाईल अशी भूमिका महापौर सौ शैलजा किशोर स्वामी यांनी सभेच्या प्रारंभी स्पष्ट केली. परंतु ही बाब शिवसेनेच्या नगरसेवकांना पटली नाही. सद्यस्थितीतील जे शहरवासियांच्या जिव्हाळ्याचे समस्यांचे विषय आहेत, परंतु त्यांना दोन्ही विषय पत्रिकामध्ये स्थान देण्यात आले नाही. अशा आयत्या वेळच्या 1-2 विषयावर चर्चा झाल्यानंतर विषय पत्रिकेतील विषयावर चर्चा केली जावी असा पवित्रा विरोधी पक्षनेते बालाजी कल्याणकर, सेना नगरसेवक प्रमोद खेडकर व बाळासाहेब देशमुख यांनी घेतला. परिणामी महापौरांनी आपली भूमिका बदलून सभेचा पहिला 1 तास आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करण्याची परवानगी दिली. शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे बांधकामाचे प्रस्ताव बऱ्याच महिन्यापासून पेंडिंग ठेवणाऱ्या प्रशासनाने रिलायन्स कंपनीने कोणतीही परवानगी न घेता शहरात मोबाईल टॉवर कसे उभे केले, मनपा प्रशासनाकडे याकडे कानाडोळा का केला, यातून मनपाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडाला की नाही, अशा प्रश्नांची मालिकाच नगरसेवक प्रमोद खेडकर, बाळासाहेब देशमुख यांनी सभागृहात मांडली. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना एक छदामही न देता हा निधी आता थेट ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच लयभारी झाले आहेत. या वित्त आयोगाच्या तब्बल 31 कोटी रुपयाचा निधी जिल्हा परिषदेला नुकताच प्राप्त झाला असून शासन निर्देशाप्रमाणे हा निधी लवकरच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येणार आहे. 14व्या वित्त आयोगास 1 एप्रिल पासून प्रारंभ झाला असून या आयोगाचा कालखंड 31 मार्च 2020 पर्यंत आहे. या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त होणारा निधी केवळ ग्रामपंचायतींनाच उपलब्ध करून द्यावा असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीस जराही स्थान नाही. ग्रामपंचायतींना 14वा वित्त आयोगाचा निधी वितरित करताना सदर निधीचा परिगणना सन 2011च्या जनगणनेतील लोकसंख्या व क्षेत्रफळ हे 2 निकष प्रामुख्याने लक्षात घेतले जाणार आहेत. या वित्त आयोगाअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रस्तुत निधी बेसिक ग्रेड व परफॉर्मन्स ग्रेड या 2 स्वरूपात प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यापैकी जनरल बेसिक ग्रेड सन 2015 ते 16 पासून तर परफॉर्मन्स ग्रेड सन 2016 ते 2017 पासून प्राप्त होणार आहे. जनरल बेसिक ग्रेडनुसार 14व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी नांदेड जिल्हा परिषदेला पहिल्या टप्प्यात तब्बल 31 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे हा निधी लवकरच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येणार आहे. अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष व्यंकटराव मुदिराज यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 ऑगस्ट रोजी गोरक्षण हनुमान मंदिर सभागृह येथे महर्षी वाल्मिकी यांच्या मराठवाडास्तरीय जयंतीनिमित्त मिरवणुकीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तसेच जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राबद्दल होणारी अडवणूक आदीबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर या बैठकीत सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष रामराव पिल्लेवाड तसेच संजय मोरे, नगरसेवक विजय बापू सुनप, विजय मामिलवाड, चंद्रया गोचे, सिद्धेश्वर पिटलेवाड, दिलीप रेणेवाड, शिवाज चैनपुरे आदींनी केले आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार कुणाची वाट पाहतंय? अण्णा हजारे. महापौरांची हुकुमशाही खपवून घेणार नाही, मनपा विरोधी पक्षनेते बालाजी कल्याणकर. शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन असंवेदनशील, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर. धर्माबाद येथे वीज तार तुटल्याने एक बैल ठार, दुसरा जखमी. कुंभमेळ्यासाठी भिवंडी जवळची 50,000 गोदामं राहणार 12 दिवस बंद. आजचे वाढदिवस कौशक थोरात, धीरज ठाकूर, कार्तिक लालोगे, ध्यानेश्वर शेळके,
शशांक गुरनुले, साई सिद्धांत सुकळकर, विश्वनाथ कराड, सुरेंद्र कुमार जयस्वाल, सुजाता मनोहर, राहुल कराड या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता. पद्मिनबाई माधवराव आडसूळ, पांडुरंग ठाकूर महाजन, दिगंबर गंगाराम सिलेवाड, रुक्मिणबाई नागोजी इंद्रवाड, भगवानराव सदाशिवराव देशमुख, तुकाराम संभापा माटाळकर, शकुंतलाबाई धोंडोपंत राचलवाड. आजचा सुविचार. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. राजेश कुलकर्णी. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. पहिल्या शाही स्नानासाठी नाशिक नगरी नटली. लाखो भाविक महाकुंभ नगरीच्या दिशेने. जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 7 सप्टेंबर रोजी बैठक. नांदेड महापालिकेत प्रचंड मोठ्या गदारोळानंतर मंजूर झाले 38 प्रस्ताव. 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी 31 कोटीचा निधी प्राप्त. आदिवासी कोळी समाजाची 30 ऑगस्ट रोजी बैठक. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.